Dear students, we are still staying at home due to spread of coronavirus, but learning process is carrying continuously through the online. I am Gabnesh sir, Gandhi Vidyalay Kondha. For the students of class 9, I am taking the chapter sets for mathematics part 1. Let us start from the definition of set. Set म्हणजे संच. The well defined collection of object is called a set. Collection of object, वस्तूंचा समूह. Only collection of object means set is not true, but also it has well defined collection of object means set. किंवा आपण असे म्हणू शकतो की निश्चित अशा वस्तूंचा समूह म्हणजेच सेट, संच अशी व्याख्या करता येईल. सेट इज ए कलेक्शन ऑफ सर्टन ऑब्जेक्ट. निश्चित वस्तूंच्या समूहाला संच म्हणतो. यासाठी एक एक्झाम्पल घेऊया आपण. द कलेक्शन ऑफ क्लेवर स्टुडंट्स इन युअर क्लास. आणि दुसरं एक्झाम्पल आहे द कलेक्शन ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास हुज एज इज बिलो 15 इयर्स. आता ह्या दोन कलेक्शन वरून तुमच्या लक्षात येईल की कोणता कलेक्शन हा सेट आहे, संच आहे. तर बघा, द कलेक्शन ऑफ क्लेवर स्टुडंट्स इन युअर क्लास. समजून चला की तुमच्या वर्गात 60 मुलं आहेत आणि मी 5 वेगवेगळ्या स्टुडंटला समजा हा प्रश्न विचारला की तुझ्या मतानुसार क्लेवर स्टुडंट्स सांग. तर होऊ शकते की प्रत्येकाची उत्तर ही वेगवेगळी असेल, कारण की कोणी दुसऱ्याला हुशार समजेल, कोणी त्याच्यापेक्षा दुसऱ्याला हुशार समजेल. म्हणजे प्रत्येकाची उत्तर ही वेगवेगळी असू शकते. पण मी समजा प्रश्न हा केला की द कलेक्शन ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास हुज एज बिलो द 15 इयर्स. समजा आपण तुमच्या वर्गातील 60 मुलांचं एज ठरवलं, तर प्रत्येकाची उत्तर ही एकच असेल. म्हणजेच ह्यामधले ऑब्जेक्ट जे आहेत हे निश्चित असे असतील. म्हणजेच आपण द कलेक्शन ऑफ स्टुडंट इन युअर क्लास हुज एज बिलो द 15 इयर्स ह्या कलेक्शनला आपण सेटचा उदाहरण म्हणू शकतो. ह्यावरून आपल्याला अजून एक डेफिनेशन करता येईल सेटची. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज ए सेट. समजा एखादा कलेक्शन दिलेला आहे आणि त्या कलेक्शन मध्ये जर आपण त्याचे घटक, ऑब्जेक्ट म्हणजे घटक, हे डेफिनेटली आणि क्लिअरली म्हणजे निश्चित आणि स्पष्टपणे सांगू शकत असू तर त्या कलेक्शनला संच किंवा सेट म्हणू शकतो. फॉलोइंग कलेक्शन्स आर द एक्झाम्पल ऑफ सेट. डेज ऑफ ए वीक, मंथ इन इयर, लेटर इन ए वर्ड. एव्हरी कलेक्शन हॅज डेफिनेट ऑब्जेक्ट. बघा, एका आठवड्यात 7 दिवस असतात, एका वर्षामध्ये 12 महिने असतात. कोणालाही समजा जर विचारलं तर तो तेच ऑब्जेक्ट सांगणार. एखादा शब्द जरी घेतला आपण, समजा मॅथ हा शब्द घेतला आपण, तर याच्यामध्ये लेटर्स MATH हे 4 ऑब्जेक्ट मिळणार, म्हणजे निश्चित असे ऑब्जेक्ट मिळणार. तर हे तीनही जे एक्झाम्पल आहे हे सेटचे आहे. नाउ लेट अस डिस्कस द टर्म्स रिलेटेड टू सेट. जनरली capital English letters A, B, C, so on X, Y, Z are using to denote the set. Our name of the sets are shown by the English capital letters
A, B, C up to X, Y, Z. The object of a set are known as elements or members of that set. म्हणजे एखाद्या कलेक्शन मधील जे ऑब्जेक्ट्स आहेत, वस्तू आहेत, त्याला ते सेटचे घटक म्हणजेच एलिमेंट असे म्हणतात. जसं इफ X is a set of days in a week, then X having elements. जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं, X is a set म्हणजे एका सप्ताहातील दिवसांचा समूह. तर हा सेट X मध्ये निश्चित असे एलिमेंट्स असतील. कोणते एलिमेंट्स असतील? संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे असे 7 एलिमेंट्स त्या सेटमध्ये असतील. द एलिमेंट्स ऑफ अ सेट आर शोन बाय द स्मॉल लेटर्स A, B, C up to X, Y, Z. If A is the element of set A, then it is written as A belongs to A. If B is not element of set A, then it is written as B is not belongs to A. Such a way. म्हणजेच समजा सेट A चा स्मॉल a हा जर एलिमेंट असेल तर त्याला अशा प्रकारे लिहिला जाऊ जातो. B समजा सेट A चा एलिमेंट नसेल, सेट A मध्ये B इन्व्हॉल्व नसेल तर त्याला अशा प्रकारे लिहिलं जाऊ शकते. आपण याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ. A is a set of letters in word table. टेबल ह्या सप्ताहातील अक्षरांचा सेट A आहे. तर A सेट आपण असंही लिहू शकतो. आपण A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट T A B L E. Every element should be separated by giving comma amongst them. Then T belongs to A. That means T is the element of A. A is element of A. B is the element of A. L is the element of A. E is the element of A. But C is not involved here. That means C is not the elements of set A. T हा A चा घटक आहे. स्मॉल हे हा A चा एलिमेंट आहे. स्मॉल b हा सेट A चा एलिमेंट आहे, इत्यादी. नाउ लेट अस सी द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर्स. संख्यांचे संच पाहूया आपण. पहिलं, सेट ऑफ नॅचरल नंबर्स विच इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर N is equal to in curly bracket 1 2 3 up to infinity. नैसर्गिक संख्यांचा संच N is equal to 1 2 3 up to so on. Set of whole numbers denoted by letter W is equal to in curly bracket 0 1 2 3 up to infinity. Set of integers denoted by capital letter I is equal to curly bracket -3 dash dash -3 -2 -1 0 1 2 3 up to infinity. म्हणजेच सेट ऑफ नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्यांचा संच n बरोबर 1 2 3, पूर्ण संख्यांचा संच W बरोबर 0 1 2 3 असंख्य, पूर्णांक संख्यांचा संच I इक्वल टू -3 -2 -1 0 1 2 3 असंख्य. हे का बरं आपण इथं टिंब टिंब दिलं? वी नो दॅट द काउंटिंग ऑफ द नंबर नेव्हर स्टॉप. संख्या ह्या असंख्य स्वरूपात असतात. त्याचप्रमाणे Q डिनोट द सेट ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्यांचा संच Q अक्षराने दर्शवतात. R सेट ऑफ रियल नंबर्स,
वास्तव संख्यांचा संच आर ह्या अक्षराने दर्शवतात. ह्यानंतर मी तुम्हाला गृहपाठ होमवर्क देतो. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड. खाली दिलेले जे चिन्हात स्वरूपातील स्टेटमेंट आहेत याला वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिलं, -5 बिलॉंग्स टू I, 0 is not belongs to N, 5/2 is not belongs to I, 0 belongs to W, 1/3 belongs to Q. Thank you friends. Stay at home and keep safe yourself.